नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज तुम्हाला काय आहे माहिती आहे? मला सगळ्यात आधी सांगा, तुम्हाला फिरायला आवडते ना? तर मग आजच्या दिवशी म्हणजेच दरवर्षी 25 जानेवारी रोजी भारतात राष्ट्रीय पर्यटन दिन साजरा केला जातो. हा दिवस केवळ प्रवास करण्याबद्दल नाही, तर भारताच्या अद्भुत सौंदर्याचे कौतुक करण्याची आणि आपल्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचे महत्त्व समजून घेण्याची एक खास संधी आहे. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दलच अधिक जाणून घेऊया. तुम्हाला माहिती आहे का की आपल्या देशात काश्मीरच्या बर्फाच्छादित दऱ्यांपासून ते कन्याकुमारीच्या समुद्र किनाऱ्यांपर्यंत असंख्य ठिकाणे आहेत, जी केवळ दिसायला सुंदर नाहीत, तर इतिहासातील अनेक अनोख्या कथा देखील आहेत. या समृद्ध वारसा आणि सौंदर्याचा गौरव करण्यासाठीच दरवर्षी 25 जानेवारी रोजी संपूर्ण भारतात राष्ट्रीय पर्यटन दिन साजरा केला जातो. हा दिवस केवळ प्रवास करण्याचा काळ नाही, तर आपल्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचे महत्त्वपूर्ण योगदान ओळखण्यासाठी आणि भारताच्या सौंदर्याचा अभिमान बाळगण्यासाठीचा एक विशेष प्रसंग आहे. तर चला तर आज आपण त्याचाच इतिहास, महत्त्व आणि या वर्षीच्या संकल्पनेबद्दल जाणून घेऊया. राष्ट्रीय पर्यटन दिन आपल्या देशाच्या इतिहासात रुजलेला आहे. 1958मध्ये भारत सरकारने राष्ट्रीय वारसा जपण्यासाठी आणि पर्यटन स्थळाचे सौंदर्य राखण्यासाठी एक स्वतंत्र पर्यटन विभाग स्थापन केला. त्याचे उद्दिष्ट म्हणजे पर्यटन स्थळांना पर्यटकांसाठी अनुकूल बनवणे आणि आपली संस्कृती जिवंत ठेवणे हा होता. या उद्देशाला पुढे नेण्यासाठी 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय पर्यटन दिन साजरा केला जातो. देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका असणारे पर्यटन हे एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणून ओळखण्यासाठी केंद्र सरकारने या दिवसाची स्थापना केली. या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे नागरिकांना जबाबदार, शाश्वत आणि सुलभ पर्यटनाला प्रोत्साहन देणे हा आहे. आज हा दिवस एक राष्ट्रीय चळवळ बनला आहे, जिथे पर्यटन व्यावसायिक, सरकारी संस्था आणि खाजगी संस्था पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी एकत्र काम करतात. हा दिवस आपल्याला अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पर्यटनात असलेल्या प्रचंड क्षमतेची आठवण करून देतो. दरवर्षी या दिवसाची एक विशेष संकल्पना असते. 2026च्या राष्ट्रीय पर्यटन दिनाची संकल्पना ग्रामीण आणि समुदाय केंद्रित पर्यटन ही आहे. गावे आणि स्थानिक समुदायांना पर्यटनाच्या केंद्रस्थानी आणणे हा या संकल्पनेचा उद्देश आहे. भारत हा समृद्ध आणि सांस्कृतिक वारसा असलेला देश आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आपल्या देशात पाहण्यासाठी अनेक आश्चर्यकारक ठिकाणे आहेत. आस्वाद घेण्यासाठी स्वादिष्ट पाककृती आहेत. प्रत्येक पर्यटन स्थळाची एक अनोखी कहाणी आहे, जी त्याला आणखी खास बनवते. पर्यटन हा भारतातील सर्वात वेगाने वाढणारा आणि सर्वाधिक उत्पन्न मिळवणारा उद्योग आहे. तो केवळ आर्थिक विकासात योगदान देत नाही, तर सांस्कृतिक देवाणघेवाण आणि आंतरराष्ट्रीय समजुतीला देखील प्रोत्साहन देतो. तर मित्रांनो, तुम्ही देखील राष्ट्रीय पर्यटन दिनाचे महत्त्व समजून घेऊन योग्य प्रकारे पर्यटन कराल अशी आशा बाळगते. धन्यवाद.